चल झालं ना आता मारती क्लिअर, काही अडचण नाही ना. आता उद्या बिंदास बिलकुल गाडी काढायची, 10:30 पावणे 11 इथून निघायचं, 11:30 तिथं टच व्हायचं. जर चाल म्हणा लवकर आणि बसले गाडीवर की सटकन वापस यायचं. गुरमय गारमय जास्त तिथं करायचं नाही. हो, आणि पहिली गोष्ट म्हणजे देंडके तिथून गेला का नाही हे पहिले पाहायचं. हो, ते गेल्यानंतरच अंदर प्रवेश करायचा. दुसरी गोष्ट, कोणाला आता कानो खबर लागू नका देऊ. आपल्या 5 जणांचीच गोष्ट आहे म्हणलं, एक सरपंच साहेब. याच्या पळ्याला कोणाला माहीत होऊ देऊ नका, कारण की काल आता आजचीच गोष्ट. आम्ही तिथं पोहोचायच्या आधी देंडके साहेबाला फोनही गेला होता म्हणलं. 2 खतरो की खिलाडी निघालेले आहे बा, बरोबर पाहिजो. म्हणून म्हणे आम्हाला फोन आला म्हणे की येऊन राहिले म्हणून तुम्ही. म्हणून आम्हाला लय भारी गेलं ते. सांगा आता म्हणजे तुमची वार्ता अगोदर पोहोचली होती का तिथं? सांगा काय करा आता, लोकांना काही कामधंदे नाही गो. निरा मला मागं लागेला आहे तर जाऊ द्या. आता मी काही सांगत नाही, बाबाही नाही सांगत, आई नाही सांगत. उद्या बरोबर आहे, पण न सांगता बिलकुल इथून निघतो मी उद्या. तेच म्हणलं आता सतर्क राह तू. ऑपरेशन सिंदूर आहे आपलं, हे सक्सेस झालं पाहिजे. हे सगळं आता तुझ्यावर डिपेंड आहे. तुझ्या सिंदूर तुला आणणं आहे, म्हणून म्हणतो ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल करायचं आहे ना. काहीच सांगत नाही कोणाला, उलट फेल काम झालं म्हणतो बा आपलं, काही खरं नाही म्हणतो आता. बस असं सांगून दे तुम्ही. बस 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 तसंच सांगायचं. जोपर्यंत आपलं काम होत नाही तसंच दबा धरून राहायचं. यायला पाठवलं होतं म्हणा, पण काही काम झालं नाही म्हणा आपला. तोंडावर पडले वापस आले म्हणा. हो ना, तसंच सांगा लागणार. आता काय करता, कोणालाच म्हणजे एकाला नाही सांगत आता, नाही का? होणार का फालतू आपण कोणाला सांगतो चांगलं आहे ना, लोक तिकडे लगायचे कार्यक्रम करते मग. चला आता समजलं सगळं. तर आता फक्त एक काम करजो, ऑपरेशन सिंदूर सक्सेस करायचं आहे आपल्याला. ठीक आहे मग, धन्यवाद. आता उद्या सकाळी जाय. आणि विशेष म्हणजे मोबाईल राणीताईचा तिथंच भुलला पाहिजे काय. एवढं बरोबर आता तुला समजून सांगितलं मी सगळं. ओके. काय मारत बसले हो ना, काय पाणी लई राहिलं पण नाही का. हो ना, पाणी आता करते वाटते कडे, नाही चिबडते वाटते वावर. जाऊ द्या ना तिकडे, वावराचं काय चालतेच आहे. हो जाऊ दे, काय करावं लागते. नाही बरोबर आहे मारती, तू कसं कोणत्याच गोष्टीत मनच नाही लागून राहिलं नाही का, खरं पाहिलं तर. कारण की कसं राणीबाई घरी नाही, त्याच्यानं कसं झालं तुला म्हणजे कोणत्याच गोष्टीत म्हणजे असं म्हणजे हेच नाही, मनच नाही लागून राहिलं तुझ्या. खराब गोष्ट झाली कायची. या आपल्या बुड्यानं सारा कार्यक्रम फेल केला. मी त्या दिवशी गेलो असतो ना बाबा, म्हणलं सक्सेस झालं असतं. आयच काही सक्सेस नाही. मग काय सासरे ऐकत नाही राहायचे. लय कसं ते लय म्हणजे तेडेल काम आहे त्याचं. ना ते तर आहेच म्हणा, पण नाही मारती म्हणलं आज जरा असं म्हणजे कसं कानावर गोष्ट आली माझ्या आता. हो काय, शांताराम भाऊन हे गेले होते म्हणते बा, 2-3 जण असं वार्ता आली बा माझ्या कानावर. अजून पडले वाटते माहीत गावात, नाही का. बातच पडते रे बा. हो काय पाठवलं होतं शांताराम भाऊले, देतच भाऊले, पण काही जमला नाही म्हणलं चालले का जा. हो काय आले, रिटर्नच आले ते. हो काय माणूस बरोबर नाही ना आपली सासरे बा. म्हणजे यायचं बी समजा जमलं नाही. हो ना, वाटलं होतं का जमन म्हणून. हो का, जाऊ दे. पण आता काही ना काही मारती. हो आता पुढचा मार्ग पाहिला का तुला, वकिलाशी संपर्क साधा तू. वकिलाशी समजा म्हणा बाबा, काय आता राहू दे सुखानं. नाही सध्या नाही म्हणा, पाहू ना अजून 8-15 दिवस. आता काही अजून आता कोणाला पाठवा लागेल आता. अजून एखादा कोणी आता, हे 2 तर पार्ट्या आल्या वापस, आता तिसरी पाहतो आता. माझ्या विचारा गुंपा मावशीला पाठवा. तेच राहिला आता, बाकी तर कोण नाही. पिटलं मग मारते नाही का. गुंपा मामी जर का गेल्या ना, बस 2-2 हात होईल आणि याचं घटस्फोटावर काम येईल. हो का, ते बरं आहे. हो मामीला पाठव तू. हो बिलकुल. हे पहा मी म्हणतो ना, गुंपा मामीशिवाय हे कामच होत नाही. हो पाय तू पर्याय काय होते काय नाही तर काही विषय नाही. हो चल येतो मग मी आता. हो पाय आता काय म्हणून घेऊन जरासा विषय काढतो मग. हो ना, काढतो ना. हो चला बा, निपटला आता. हो या मग तुम्ही. हो मी करतो आराम आता. ओके. अध्यक्ष काय कसं काय म्हणलं, काय जमलं यायचं मग. शांताराम सरपंच इथे गेले होते. काही लागला का निर्णय मग. काय सक्सेस झालं का नाही? अरे गेला नको मग मारते गेला आता. हो मग देंडकेला फोन केल्याच्यानं लय सक्सेस काम झालं आपलं. हो नाही तर हे काही ना काहीतरी याले शिशीत उतरत देंड गेले. हो पण यायला पिटवून लावलं म्हणते. हो आता सांगेन मारत्या. हो झालं म्हणजे राजा, काही खरं नाही म्हणे आपलं. हो बस मला जमलं आता, काम आपल्या मनासारखं झालं आता. देंडके झालं म्हणलं, देंडकेचं. हां हॅलो, हां बोला देंडके साहेब बोला. पा बेसरमानाचं नाही का, तरी तोंडवर करूनच बोलन ते. नाही आवाज अजूनही याचा दबला नाही. काय म्हणते मग. हो कुठं आहे खतरो की खिलाडी, काय आले का म्हणलं गावात वापस. आले भिंगाट पोयत. काय बोलता राजा, काही नका बोलत जो तुम्ही. पिटावले अरे शक्यच नाही. कार्यक्रम करून आले म्हणतात ना, ते तर गावात सांगून राहिले झालं म्हणते सक्सेस, असे सांगून राहिले. ते तर आता सांगणारच झालं काय ते. हो पण खरं काय विचारा ते काय झालं म्हणा. 200-200 रुपयाचे पुष्पगुच्छ घेऊन आले ते म्हणले. हो ॲडव्हान्सचे शुभेच्छा द्यायला वाढदिवसाचे. मी म्हणलं बाबू मला नका शिकू म्हणलं तुम्ही. सटकन निघा म्हणलं इथून, बिलकुल उभं राहायचं नाही. अरे 10 मिनिटात बिलकुल असे पंगाट पळाले तर गाड्यावर किका मारले घराकडे. चला म्हणजे मग बरोबर आहे आता, नाही का. मारते सांगितले काही खोटं नाही. अरे असू द्या ना, हो असू द्या ना, जाऊ द्या ना. तरी हे बा अजूनही आम्ही हे हिंमत हारली नाही म्हणला. हो देंडके साहेब, तिसरा वार आता खतरनाक होणार आहे तुमच्या. झाला आता 1-2 दिवस थांबा तुम्ही. या तुम्ही उद्या यात्रेला चालले म्हणता ना. हो या तुम्ही यात्रेहून. तुम्हाला मग सांगतो काय आहे तर तिकून आल्यावर. हो आता येणार आहे खतरा एक नंबर. हे आता आमचं कसं ब्रह्मास्त्रच आहे समजा. अरे काही टाका ना. कोणते अस्त्र टाका तुम्ही आता. हो आता देंडकीने मागं हटत. हो याले गो लावा ताकद तुमची रामपूरवाल्याची. एकटाच कापी होता. येऊ द्या कोण आहे तिथं.
मग तुम्ही आता फक्त 2 दिवस थांबा. हो, गुंपा मामीला पाठवून राहिलं म्हणलं आम्ही आता. हो, राळा होईन तिथं, राळा खतरनाक राळा होईन आता. 2 दिवसांनी पहा तुम्ही वाट आता. चैनीतनी खा जराशी सुकानं आता नागपंचमी. येतो मग आम्ही. हो, काहीच टेन्शन घेऊ नका, मी येतो. समजा ढाण्या वाघ आहे समजा, आणि आपल्या मामी गुंपा मामी. बस झाला, कार्यक्रमच करतो तुमचा. येणार रे, कोणी घेऊन ये जाय. हो, झालं म्हणलं, काही नाही. पा झालं, समजली तुमची काय आहे तर. ठेव फोन, ठेव आता. हो, ते मारुती धुटकेले निरोप द्या तुम्ही आता. हो, आता म्हणा तो काही बी केलं तो पोरीला पाठवत नाही म्हणा काय. हो, आता तो म्हणजे लय खेटे घेतले म्हणा तो, नाही तर पाठवत होतो, पण आता तू लय शिल्लक चालून राहिला म्हणा. हो, तू दुसरीच पोरगी पाय म्हणा आता. ठीक आहे, कागद तयार करतो म्हणा मी आता. ओके. मारते गेला आता कामातून, नाही का. हो, कठीणच आहे, असंच राहते वाटतं आयुष्यभर. हो हो, बरं बरं बरं, ठीक आहे ना, पाहू ना पाहू ना. हो, 2 दिवसांनी पाहू आपण काय होते तर. ठीक आहे ठीक आहे, ठेवतो मग. का शिवला. हो, बस म्हणलं बस. हो, काय का आता झालं बाजार. हो, काय का एकटाच होतो, दीडच गेला खत आणायला दारवेले. हो, त्याच्यानं कसं भाडे जास्त पडलं ऑटोचं. म्हणजे याला खत आणायला जातो म्हणून सांगितलं वाटते नाही का. अरे काय कंदीला बोलता तर. तुम्हाला माहिती आहे का म्हणलं, कुठं गेलं ते माहित नाही का तुम्हाला. काही बोलता, खत आणायला गेलता का देवदास. मला म्हणे ते खत आणायला जावं लागते म्हणे, मी काय येतो म्हणे बाजाराला, असं म्हणे बा. काहून कुठे गेला म्हणते, कुठं तुला माहिती आहे का म्हणलं. अरे काय राजा, सरी नामुसकी चालू आहे तुमची करणं. मग काय बुड्यानं म्हणते सगळा चिगाळा गेला म्हणते मारतीच्या आयुष्याचा. मग हो, त्या शांतारामले देवीदासले सरपंचाला पाठवलं होतं मारत्यानं. मग मुंशीराम राजा तुमचा एवढा दोस्त तुम्हाला सांगत नाही का. नाही पण मला तर काही माहिती नाही त्याची. हो, मला म्हणजे आता सांगू लागला तू, एवढंच गोष्ट माहिती. पाहिलं डांगोरा पिटत गेलतेत नाही. हो, चाणक्य आहेत म्हणजे रामपूरचे शांताराम घनघणी, त्याच्या सोबतीले देवीदास सनसनी. दोन्ही बी आता खतरो की खिलाडी. आलोच म्हणे काम करून, कायचे दिलं धोपटेले देणकेनं. गेट आउट म्हणे निघा म्हणले का. हो, पाणी नाही पाडले यायले. मग आपले तरी कमीत कमी तुम्ही चहा पिऊन पाणी पिऊन आले. यायला तर बिलकुल असं म्हणजे रट्ट्यानंच घेणार होते म्हणते. म्हणजे हे इसा लावून आले वाटते नाही का. अरे बापा, मग काही ताल बसत नाही वाटते बा. यायला जर जमलं नाही तर मग आलेच नाही जमत ती. मग हो, फक्त आता काम होईल आपलं गुंपा मावशीच्यानं. तुम्ही तेवढं गुंपा मावशीला विषय काढजा. तुमच्या घरच्या बाईला म्हणा असं असं सांगा म्हणा. दुसरा मार्ग नाही आता. बापरे, मग तर राजा राळाच होते बा. हे जर बुटी पाठवली तर मग तर बस घोरच आहे बाबा. मग आता तसंच करावं लागेल ना. दोन्ही पार्ट्या वापस आल्या, आपल्या गावाची काही किंमत राहील का अशानं. नाक राहिला का आपल्याला. मग देणकेचा फोन आला आता मला, हिंमत असेल तर पाठवा म्हणे, कोण आहे आता. हो, पाठवतच नाही म्हणले को, करा काय करा होतं. बरोबर, ठीक आहे ना. मग आता माझ्या घरचे बरंच कानं फुकतो मी. हो, 1-2 दिवस थांबा होता नाही का जरासं. म्हणजे हे आता पार्टी गेल्याबरोबर एकदम ते असं लय हे असेल ना. जरा थंडा पडू द्या लागेल. हो, नंतर मग पाठवून द्या लागेल आपलं गुंपाबाईले. बस बस, त्याला आता कवठेवून यात्रेहून येऊ द्या तुम्ही. आणि बिलकुल ह्या फिल्डिंग लावून द्या आणि गुंपा मामीले पाठवून द्या. हो, टेन्शनचं कामच नाही. भले गाडी आपली घेतो, मी संग जातो. बस बस बस, जमलं ना मग. हो, जरा ही मार खाऊन येतात मग नाही का. हो, जा ना मग, काही हरकत नाही, तू जाय. हो, गुंपा मामी समजा तू. हो, जा मग, आता काही वांधा नाही. हो, फक्त आता 2 दिवस आपण ती यात्रा होऊ देऊ त्याची, आणि मग करू कार्यक्रम त्याचा. हो, ये मला सामने लागायच्या देणक्या. बस बस बस, ठीक आहे मग आता. हो, बस फक्त आता कोणाला सांगू नका. हो, 2 दिवस आता चुप राहा. ओके. बरं, आता उशीर झाला आता. 10:30-11 होऊन राहिले तर. हो, चल निघू का मी आता. निघतो म्हणलं आम्ही. आणि एक तर आता उशीर होईन बरे आले. हो, म्हणलं कसं यात्रा करणं हे ते. 5-6 वाजतेच आम्हाला संध्याकाळचे. तू आता जेवण घेऊन करून घेजो. ठीक आहे मग आता. चल येतो मग आम्ही. बरोबर, या तुम्ही आता. किती 10:30 वाजले आता नाही का. बरं, आता 11-11:30 येतात ते नाही का. हो, ठीक आहे या मग आता. हो, लवकर जा लवकर. उशीर नाही झाला पाहिजे. या. चला, आता 11 तर वाजून राहिले नाही का. हो, आता कसं थांबण्यात मजा नाही. हो, लवकर कसं कव्हर करावं लागेल आता. हो, अमरीशपुरी निघाला असं म्हणा. आता लोक राहिला का. चला आता स्विच अप बिलकुल. हो, डायरेक्ट ओके. चला, गेला वाटते अमरीशपुरी नाही का. हो ना, स्कूटर तर काही दिसून नाही राहिली. हो, गेला 100% आता नाही का. आता काही टेन्शन नाही राहिलं. द्या आता आवाज. अरे राणी, राणी म्हटलं, राणी का नाही म्हणा घरात. मी काय आवाज नाही दूर. राणी, अरे राणी कुठं आहे म्हटलं. आलो म्हटलं मी, राणी.
अरे मी काय म्हणतो, घे ना थैली, आण ना लवकर, चाल ना. सांग आता मी काय म्हणून राहिलो रे, म्हणलं येऊ का म्हणलं, येऊ का घरात? बाई कायच म्हणा आता, या ना आतमध्ये, तिथूनच आवाज देता का, या लवकर. हो ना, पहिले अमरीशपूर नाही पालात का? बाबा आहेत का घरी? बाबा नाहीत ना, बाबा नाही ना पण. गेले ते गेले, या तुम्ही लवकर. घ्या पटापट थैल्या, गाडी लावून द्या. ठेवतो थैली, पण म्हणलं आता साथ सोडायची नाही म्हणलं. हा, सात जन्माची साथ आहे आपली, समजलं का? तुझे बाबा काय कोणी जरी आले तर म्हणलं आता कधीच डबल असं मला सोडून यायचं नाही. तर तुला आता सांगून राहिलो मी. मी कशाला येत होते, तुम्हीच तर आले नाही लवकर, मी तर वाट बघत होते तुमची. तेच म्हणलं, नाही तर दिल पे छुरी आणि चला ना. हा ठीक आहे, मग आता चला, आता लवकर दारा बंद करून घे, मी थैला लावून देतो गाडीले. बरं चला, पण मी काय म्हणते, बाबाला एक फोन लावू का? म्हणजे कसं मला थोडंसं भारी भारीच वाटून राहिलं मनाला. की आपण काही सांगितलं नाही, त्यांना काही माहिती नाही. मी आता येऊन राहिले, कसं काय करावं काय नाही. तसं त्यांनी म्हटलं म्हणते शांताराम काकाला, किंवा मी नसल्यावर हे गेले तर मला चांगलंच वाटन बा. पण कसं मनाला जरा खराब वाटून राहिलं. अरे त्याचाच प्लॅन आहे ना, त्याला उलटा आनंद होऊन राहिला. मग मला सांगत ना शांताराम भाऊन की बा असं आहे म्हणे, सगळं नाटक आहे तुझ्या बाबाचं. तुझ्या बाबाला वाटते बा आपला कसा युगो हट नाही झाला पाहिजे. म्हणून कसं सासरे बाबाची मला किंमत ठेवा लागेल ना. चार गोष्टी भांडणं झाले तरी भांडणही करा म्हणे शांताराम भाऊ म्हणे. कारण की आता ते कसं दाखवायचं एक म्हणजे खायची एक दातं असं करावं लागणार आहे आता. म्हणून कसं आहे, बाबाची किंमत राहिली पाहिजे. बाबाचं म्हणजे जे मनात आहे ते आपण करून राहिलो. त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही. तू आता बस पटकन दरवाजा लाव आणि माझ्या संग चाल आता. बरोबर आहे म्हणा, बाबाला वाटते माहेरी राहिल्यापेक्षा मुलगी सासरीच चांगली नाही का? बरोबर आहे, बरोबर. जाऊ दे, बाबासाठी एवढा आता करतो मी, फोनही नाही लावता येईल. चला मग आता आलेच मी, घ्या थैल्या. किती म्हटलं, किती वाट पाहायला लावली हो. काय करणार आता, जाऊ द्या ना मग, तेवढा आराम तर झाला आमचा. आता नाही रे बा, आराम गिराम सांगून राहिली हो, सगळं अंगावर टाकून दिली तू. धुणं पाणी स्वयंपाक, वावरात जा का घरचं करा. म्हणलं लय म्हणलं बा, माझा जीव घेतला बा. आता बुडीले पडलं कामाधंद्याचं नाही का? हो ना. अरे म्हणलं आई आल्या काय तेच लावतं का? मग पाहता येते, चला घरात चला. चला म्हणलं, आला वाटते कंदील बुडा नाही का? या नसतं इचकोल होतं. चला चला. जाऊ द्या आता, बा रागलो काही नाही, चला चला. काय झालं म्हणलं, कोलो करायला काय झालं? रांडी रांडी काय करू राहिले असं ना घरात? नाही ना, मी आता मगापासून पाहून राहिली, या खोलीत पाय त्या खोलीत पाय, कुठंच नाही ना ते. म्हणलं हे घरी नाही, दार लावून होते, दार उघडले तर म्हणलं थैली ठेवली आणि आवाज दिला तर कुठंच नाही ते. काय बोलून राहिली मग? ते का उपकले का काही आपलं असं इकडे तिकडे? पाय तुम्ही कुठं आहे का? तर शेजारी गिजारी कुठं कोणाची तर गेले असं बसाले. मावशी इथं बाजूनं. मग तुम्ही कुठं असेल तर खोट्या गिट्यात पहा, मी इकडे तिकडे पाहतो. पहा लवकर पहा. काय बराचं काम नाही ना, आहे ना, घरीच आहे ना. ते कुठं गेली काही आपलं इतकं हे करू राहिली? भिऊ नको ते, पाय घरी पाय तू. मी आलो 2 मिनिटात पाहून. कुठं गेली म्हणा राणी आता? हो ना बाबा, काय कसं काय झालंय? अरे नाही ना, मी सगळं पाहिलं आजूबाजूनं, येटायतनी पाहिलं, तिकडं कोट्यात जाऊन पाहिलं, कुठंच नाही दिसली म्हणले ते. कुठे गेली वा राणी? फोन लावून पहा बरं. फोन घ्या, फोन लावा तिचा, फोन लावा. आता फोन लावून पाहतो नाही का? हो बरं 1 मिनिट. हो पाहू दे बा आता कुठं आहे काय तर. हो 1 मिनिट. काय फोन तर इथं वाजून राहिला तिचा, हे गाडीवर होता म्हणलं इथं पलंगावर. हो हे पहा, हे फोन आहे. आम्ही हे कसं काय मग? आता हिचा फोन इथं आहे, मग हे कुठं आहे म्हणलं? कुठं गेली म्हणा? हे काय नेमकं गेली कुठं आहे? आता काळजी सोडून राहिली बाबा, फोन सापडला ती नाही, हे जागेवर कोणीच नाही. दारा लावून होते ना, म्हणलं कसं काय असं.
नाही नाही तसं काहीच नाही. मी हे बा दोन्ही जवायच्या घरी फोन लावतो. तिच्या बहिणीच्या गिनीच्या घरी नसन गेली कदाचित. दिवसभर नाही गमलं तर. आणि योगायोगाने तिचा फोन आता भुलला. बहुतेक कसं लावायचं विसरले असून तिथं गेल्यावर. 1 मिनटं तिले म्हणजे आपल्या म्हणजे जवायची तर फोन लावतो मी. मोठे 2 जवळ आहे ना, एक मंदवान मोठा, त्याला लावून देतो मग. बाबा तेच आशा आहे आता इथं आजूबाजूला कुठंच नाही म्हणता. पाय तुम्ही फोन लावा, तोपर्यंत मी घरात पाहतो काही तिला काय आहे काय नाही तर पाय तुम्ही आलीस. आता हे तर मोठं कठीण काम झालं का. दोन्ही पोरी म्हणते आमची तर आलीच नाही म्हणते राणी. काय आता काय झालं काय म्हणा, गेली कुठं नेमकी. सांगता तेच तर आशा होती. मी गेली असेल बाबा बहिणीची तर तिथं नाही म्हणते का. पण आपण मी म्हणते बा तिनं का नाही अलमारी हुसकेलाय पण तिच्या साड्या कपडे लत्ते दिसून नाही राहिले मला. असं काही पिना गिना खाली पडेल होत्या. घाई गडबडीत नाही काहीतरी मला तर वाटतं बाबा काहीतरी कठीणच काम दिसून राहिलं मला. तसं काही नाही ना. ते काय काय कुठं जाणार आहे, ते आहे कुठं ना कुठं आहे. मग काळजी नको करू तू. तर मी आता जवायला फोन लावतो, पोलीस स्टेशनला माहिती देऊन देतो. आणि इकडे तिकडे आपले सोयरेदाराला फोन लावतो, पाहू मग काय होती. काळजी नाही तर काय वाटन मग काय ते बा जा तुम्ही लवकर जा. मी इकडे तिकडे फोन लावतो सोयरे धारायले. ठीक आहे जा मग तुम्ही पटकन. काय सांगून राहिला राजा, आम्हाला नवल वाटून राहिलं बा. नाही हो काही हे पा म्हणलं कुठं असन. कोणी नातेवाईकाच्या घरी वगैरे असतील, तुम्ही फोन केले का सगळ्याले. का आता दोन्ही जवळ इथंच आहेत आणि बाकी काय आता पाहा लागते. कोणाला फोन करा अजून सांगा तुम्ही. आता तिच्या मामाला केली, इकडे तिकडे 2-4 ठिकाणी फोन केले बुवा. पण आजूबाजूनं शेजाऱ्या पाजाऱ्याला विचारलं बा का काय कोणी आलतं का काही कोणीच सांगायला तयार नाही. सगळे दुपारी लोक राहिले वावराय ना. पण आता हे काय झालं आणि कसं झालं हे काही समजायला मार्ग नाही. हो पण एखादा फोन तर करून पाहा तुम्ही. फोन बंद आहे का कसं काय म्हणलं, फोन लावला का. फोन तर घरीच ठेवला. फोन घरीच ठेवला पुरीनं. हो सगळं हे बा सांगतो तुम्हाला, थैली गेली भरून. तिचे कपडे लत्ते घेऊन गेलेले आहे ते. हो पण मोबाईल घरीच ठेवला. अरे बाबा चांगलीच प्लॅनिंग दिसून राहिली हो रजा. हो चांगली प्लॅनिंग दिसून राहिली. कारण की मोबाईल जर इथं ठेवला म्हणजे लोकेशन आपल्याला समजत नाही कुठं आहे काय आहे तो. नाही तर मग संग जर नेला असता तर आपल्याला समजत होतं की बा बाई कुठं आहे. मग आता काय कसं काय म्हणलं तुमचं काय म्हणजे कोणावर शक गिक. कोणावर शक घ्या आता. शक तर काही कोणाचं नाही बा. कोणाशी दुश्मनी नाही काही नाही आपली आता. म्हणजे असं काही असं हे नाही बा. हो शक घ्यासारखा कोणी. हो ना शक घ्यायचं नाही म्हणा. पण समजा मुलीचं वय किती आहे, समजा लग्न झालेलं होतं का मुलीचं. लग्न तर होऊन बसलं हो. 5-6 महिने झाले लग्नाले. मग लग्न झालेलं आहे तिचं आणि 8 पडला होता म्हणून इथं 15 दिवस झाले इथंच आहे ते. मग काय तर हो मग म्हणून राहिलो की बा कुठं नेली काय गेली काय झालं आम्हाला समजायला मार्ग नाही. आम्ही गेलो होतो यात्रेले, आलो घरी तर पायसन तर काहीच नाही, कोणीच नाही. इकडे पाय तिकडे पाय सगळीकडे पाहिलं, चौकशी केलं, आजूबाजूच्या इरा पाहिल्या. काहीच कुठं दिसली नाही मला. म्हणून पोलीस स्टेशनला आलो यायला जवायला घेऊन. म्हणजे 8 पडलेला होता का. असं हो का. बरं काय कोणत्या गावाला दिली आहे पोरगी तुमची. रामपूरले मुंशीराम धुटकीच्या इथं सून दिलेली आहे. हो मारुतराव धुटके नाही का. हो त्याला दिलेली आहे पोरगी आमची. हो तुम्ही ओळखता का त्याले. सांगा बा हे मारुतराव धुटके म्हणून हात धुळा नाही का, हे याच्यातच आहे गाठा नाही का. हो त्या दिवशी आलता ना पोलीस स्टेशनले. असं म्हणजे समजा मारुतराव धुटकेला ओळखतो ना आम्ही. रामपूरचा ते ग्रामपंचायत सदस्य आहे, काही शाळा व्यवस्थापनचा सदस्य आहे वाटते ते. हो बरोबर म्हणजे त्यानं समजा म्हणजे तुमचा आणि त्याचा 8 पडेल आहे नाही का पुरीचा. 8 पडला म्हणजे आता झालं ते काळीमुळंच घेतो मी आता. हो काहून की आपल्याला त्याचं पटलंच नाही ते. बरं समजा त्याच्यावर काही शक त्याला फोन गिन केला का तुम्ही. एखादा फोन लावून पाहिला होता का तिकडे आहे म्हणून रामपूरले गिमपूरले पोरगी. नाही आपण काही त्याला फोन केला नाही. हो त्याचे काल माणसं आले होते 3 जण की बा पाठवता का म्हणून असं त्याचं म्हणणं होतं. पण आपण त्याला खर्रा दिला की निघा म्हणलं इथून. त्याच्या आधी बी 4-8 लोक पाठवले त्यानं, त्याला वापस पाठवलं मी. कारण की आपल्याला पोरगी पाठवलंच नाही ना. बहुतेक म्हणजे वाटते रामपूरवाल्यांचाच कार्यक्रम आहे. अरे हे बा तुम्ही फोन लावून पहा, विचारून घ्या तिथं आहे का म्हणा बा. म्हणजे समजलं नाही आपल्याला काय प्रकार. बरोबर ठीक आहे ना मग लावतो ना तुमच्या समोर. हो 1 मिनिटात काय आहे आता काय भ्यायचं आहे आपल्याला. 1 मिनिटं लावतो. पहा म्हणलं आहे 2-3 फोन आला, मी काही उचलला नाही. हो काय करू काय नाही म्हणून म्हणलं दुकानात आलो. हो सांगा आता काय करायचं. काय करायचं मी घुसला तर फोन. अरे फक्त मजा की बोलन ते असं आहे ते. काही त्याला दटावं लागेल का तुले म्हणून ते काही म्हणन तसं होले हो करायचं. भ्याचं नाही ना. हो पोहून आणली म्हणा म्या. हो द्याच्या पडायला काय सांगा लागते तू बोल तू हय नको आम्ही. बरोबर हो येरी का नाटकच करू राहिले का ती बी नाही का. हो ती नाटक माय नाटक. हो जाऊ तिकडे. हो उचलाच लागेल मग, नाही तर मग गैरसमज व्हायचा नाही का. 1 मिनिट उचलं मग मी आता. हो बरोबर बोल म्हणलं पद्धतशीर. हो त्यानं म्हणलं का हो म्हणा कुठं आहे पोरगी तर म्हणा मा सांगा आहे म्हणा. हो बस असं तसं कडक बोलायचं, भ्याचं नाही अजिबात. उचल तुम्ही आता. हॅलो मारुतराव धुटके बोलतो म्हणलं. पहा म्हणलं आहे हो किती मुजर आहे. हॅलो मी भुजंगराव देंडके बोलतो म्हणलं. काय कुठं तुम्ही कुठं म्हणलं.
म्हणजे मी काय कुठं म्हणजे घरी जाऊ मी. बरोबर डायरेक्ट आरोप करू का बरं हां तर मी काय म्हणून राहिलो तर आमची मुलगी राणी कुठं आहे म्हणलं. रामपूरले आहे म्हणलं, रामपूरले. हो माझ्या घरी आहे. काहून? अरे बापरे रामपूरले अरे तिथं कसे काय रामपूरले असे कसे काय नेल तुम्ही. पाहून आणली म्हणा, पाहून आणली म्हणा, जे होईन ते करून घे म्हणा. पाहून आणली म्हणलं, पाहून. हो काय म्हणणं आहे? हो आणली, पाहून आणली. असं पोहून आणली नाही हो अशी कशी पोहून आणली तुम्ही कसं काय तुम्ही एवढा हिंमत केली तुम्ही घरी मायाची. मग मी नाही आणि तर कोण आणणार आहे? हा माझी जबाबदारी आहे, माझी बायको आहे ते. मग मॅच नेली पाहून. काय म्हणणं आहे तुमचं? काय करता म्हणलं तुम्ही? काय करता म्हणजे असं कसं काय नेऊ शकता तुम्ही असं कसं काय अधिकार आहे तुम्हाला नाही आता कोण म्हणते तुम्हाला नाही आता म्हणून कसं काय जबरदस्ती निवड आली तुम्ही. इच्छेने आली म्हणा ते. हो जबरदस्ती नाही आणली म्हणा. इच्छेने आली नाही म्हणलं ते. हो जास्त बोलायचं काम नाही. कोणतरी आहे तिथं नाही का कोण आहे कोण म्हणलं तिथं हो म्हणलं जास्त ते सांगून राहिला आणि तुम्ही बोलून राहिले कोण होय ते शायना कोण होय म्हणलं. शिवलाल टोयगोटे हो म्हणा. शिवलाल टोयगोटे. हो शिवलाल टोयगोटे आहे. काय म्हणणं आहे मग तुमचं? हो असला ते तर काय झालं? माझ्या भल्यासाठीच करून राहिला. काय करायचं ते जा जे होईन ते करून घ्या म्हणलं. मी आणलं तिले पाहून आणलं. हो करा काय करायचं ते. बरोबर सांगतो ना तुले हो हो असा कसा नेऊन राहिला रे तू म्हणलं लेका मापुरीले लेका मी नसताना पर बाहेर घेऊन गेला तू थांब तू येतो मी तू बी तुझ्या मागत ये कोणी आहे ना लावून देणारा शिवला टोयगोटे त्याचंही पाय तुम्ही आता थांब तू म्हणलं थांब आता मी कुठं तुला माहित आहे का कुठं म्हणलं. कुठे असो तिकडे. हो मी भेट नाही म्हणलं. हो मी भेणारा माणूस नाही आहे. जे होईन ते करून घ्या म्हणलं. दोघंही सज्ञान हो जे करायचं ते करीन. पहा ते काय करायचं ते करून घ्या. बरं ठीक आहे ना हो ठीक आहे ठेवा तुम्ही आता समजलं ना तिथं आहे मग बरोबर थांबा तुम्ही रामपूरवाले थांबा तुम्ही आता. राजा नाटक ते बोलू राहिले कळक तुम्ही मला बोलायला लावून राहिले कळक. झालं बा. हो काही पण खरं तर नाही ना हे. नाही ना ते त्याला वाटलं आजूबाजून कोणी आहे बा म्हणजे मग कसं इम्प्रेशन पडते बा. मी टावलं. हो आता मुकाडानं बसते ते. हो जाऊ दे म्हणते आता जे झालं ते झालं. जे झालं ते त्याच्या मनासारखं झालं असं आहे ते. जाऊ दे जमला आता त्यानं त्याच्या बायको देखता केला फोन तुझ्या सासू देखता असं आहे ते. आलं ना लक्षात ते. हो म्हणजे कसं बा वाटलं पाहिजे नाही का. हो बरोबर समजलं मला. काही विषय नाही आता नाही का मिटला आता प्रकरण झालं मिटला आता काहीच विषय नाही राहिला. हो आता तो घरून ते नेऊ शकत नाही कोणीच नाही नेऊ शकत. हो सज्ञा नाही ते लग्न झालेलं आहे सगळ्या लोकांच्या समक्ष आपण लग्न केलेलं आहे हार टाकलेलं आहे. मग सगळ्या समाजानं तुम्हाला मान्यता दिली आणि कोण नेते ते त्याचा बापही नाही नेऊ शकत आता. काही विषय नाही विषय क्लोज.